जन्म
साठी जन्म सोसिले दुष्ट निर्दाळिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबरसी साठी जन्म सोसिले दुष्ट निर्दाळले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबरसी साठी जन्म सोसिले दुष्ट निर्दाळले किती एक अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेव देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कलावज्ञ जीवोद्धारतावतारं कलाकांत तेजोदि कामोदि वक्रं खलानीशवादापनुदार दक्षिण समासमूर्तिं भजे ज्ञानदेवं शुक्लांबरं विचारसार परमाद्यां जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणीं अभयदां जड्यान्धकारापहां
हस्ते स्फटिकमालिका विदधनी पद्मासने संस्थिता वंदितां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। मस्तकहे पाया तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता निवडलेला अभंग विश्वमान्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याचं अवतार कार्य प्रगट करणारा हा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा अवतरित होतात। पुढे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पळसी भक्तजना। अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये आपल्या भक्ताचा सांभाळ करण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा अवतरित होतात। दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात की अंब ऋषीसाठी जन्म सोसिले आणि दुष्ट निर्दाळले कितीही अनेक दुष्टांचा संहार केला आणि अंब ऋषीचा काय केला उद्धार केला। या चरणामध्ये तुकोबराय सांगतात धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आणि आपला तू बोल साच करी। देवा तुम्हाला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे ही धन्यता देतात। का धन्यता देतात की तुम्ही काय करता दिलेला शब्द साच नाम खरा करता। आणि शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू म्हणजे आज कालापासून नाही पुराणा कालापासून तुमचं काय करतात पुराणे वर्णन करतात। तुम्ही कसे आहात दया सिंधू आहात असं या अभंगाचा थोडक्यात भावार्थ आहे। सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा अल्प परिहार। प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि आजचा दिवस हा हिंदू धर्मामध्ये दिवाळीपेक्षाही श्रेष्ठ आहे। कारण आजच्या दिवसाला आपण इतकी धन्यता देतो। जर रामायण ग्रंथ आपण पाहिला तर त्या काळामध्ये अयोध्येमध्ये झालेली गर्दी ही आजच्या पटीनं काही कारण आपण जर रामायण पाहिलं नामदेवरायांचा गाथा पाहिला ना तर प्रभू रामचंद्रांच्या जन्माचं वर्णन त्यांनी केलेलं आहे। जन्माचं वर्णन करत असताना जो पहिला कांड त्यांनी सांगितलेला आहे त्या कांडामध्ये भगवान परमात्म्याच्या जन्माचं अवतार कार्याचं वर्णन केलेलं आहे आणि तो आजचा दिवस आहे। वास्तविक पाहता आपण तो साजरा करतो ही आपली काय धन्यता आहे कारण तुम्हाला तो साजरा करायला मिळतोय। कारण तुकोबराय बऱ्याच ठिकाणी सांगतात की बाबा जेणेकरून संतांच्या पुण्यतिथ्या जयंत्या समाधी सोहळे वैकुंठ गमन हे साजरं करायला मिळलो हे कोणत्याही जीवाच्या नशिबात नाही। तो पुण्यवान असावा लागतो। कारण हुपरी गावामध्ये इतकी लोकसंख्या आहे पण आज धर्ममंडपात किती कारण त्यांचं पाप त्यांना इकडे येऊ देत नाही। काय येऊ देत नाही
कारण त्यांच्या पापाला सत्कर्म आवडत नाही. आणि तुम्ही आम्ही नको म्हटलं तरी तुम्हा आम्हाला ओढून नेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही आम्ही कोण आहे? भाग्यवान आहे. परमार्थ करायला मिळलं हे सामान्याचं काय नाही काम नाही. तुका म्हणे येते पाहिजे एऱ्या गबाळ्याचे काम नाही. नाथ महाराज सांगतात परमार्थ करणाऱ्या साधकाची अवस्था स्वतः म्हणतात जया परमार्थाची तेने सांडावे धरोणी भजनाची नित्य नेम अंतकरणामध्ये आदर असावा लागतो. आणि ज्या वेळेला आदर निर्माण होतो त्यावेळेला आपण सर्व लिगाड बाजूला साठतो. लिगाड नाम संसार. आणि मग काय करतो? परमार्थाकडे भजन करण्याची सुरुवात करतो. असो तर चालू असलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आजचा रामनवमीचा कार्यक्रम पूर्ण भारत नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा हे काय होतात कार्यक्रम साजरे होतात. आणि त्याच्यासाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सुंदर असा कमी वेळेमध्ये आपल्याला जेवढा वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळामध्ये आपण अभंगाचं चिंतन करू. कारण परिहार देणं मी नवीन आहे हे मला माहिती आहे, पण हुपरीमध्ये मी बरीच कीर्तनं केली आणि हुपरीचा आणि आमचा संबंध आजचा नाही, 29 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या काळापासून ज्या वेळेला आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू केलं त्यावेळेला भाऊसाहेब पाटील आणि घोरपडे सरकार, अजूनही घोरपडे सरकार काय होते म्हणजे वाराच्या अगोदर सुद्धा ते येत होते. म्हणजे त्यांनीच गावाला काय केलं परमार्थी वळण लावलं आणि त्यांनी चालू केलं सप्ताह. आजही तिथं चालू आहे. तिथंही त्यांच्यात काय झालेलं आहे प्रेरणेने चालू झालेलं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, पण तरी सुद्धा अशी माणसं आजही पाहिजेत. कारण आधार वाटतो. सगळ्या गोष्टीमध्ये काय करणं सहकार्य करणं. पण समाजाला अशी माणसं मिळत नाही का? तर समाजाचे ते दुर्भाग्य असते. असो तर धर्म रक्षा वया अवतार घेसी आपल्या पाळसी भक्त. तुकोबारायांना या अभंगातून काय सांगायचंय नेमकं? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा स्वतः काय करतो? अवतरित होतो. मग केव्हा अवतरित होतो? धर्म संकटात असताना का धर्म आनंदात असताना? वास्तविक पाहता धर्म कोण आहे हा विचार आपल्याला करायचा. आता अलीकडं धर्माच्या नावावर दंगला करणारे भरपूर झाले, पण धर्माचं रक्षण करणारे धर्माच्या नीतीप्रमाणे वागणारे कमी झाले. आमचा धर्म श्रेष्ठ आहे, तुमचा धर्म श्रेष्ठ आहे. वास्तविक पाहता एकच धर्म आहे, पण त्या धर्माच्या व्याख्या श्रुतीमध्ये पुराणामध्ये उपनिषदामध्ये वेदामध्ये वेगवेगळे केलेले आहेत. तुम्ही आम्ही धर्माचं अज्ञान असल्यामुळे त्याचं अनेक अर्थ करतो. आम्हाला जे सोयीस्कर पडतात तसं आम्ही धर्म निर्माण केलेला आहे. पण वेदाला धर्म काय सांगायचा आहे, पुराणांना काय सांगायचं आहे, किंवा इतिहासाला धर्म म्हणजे काय सांगायचं आहे हे आपण कधी अभ्यासलेलंच. आज छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान करणारी बरीच लोक आहेत, पण त्यांनी जर स्वतः ते अनुभव घेतलेला आहे का बाबा छत्रपती म्हणजे काय आहेत? बोलणं सोपं आहे, पण आचरणात आणायचं म्हटलं तर मग तुकोबारायांनी अशा व्यक्तीचा निषेध केलेला आहे. जोपर्यंत तुम्ही अनुभव घेत नाही आणि अनुभवा व्यतिरिक्त जर तुम्ही सांगायला निघाला तर तो अनुभव तुमचा शून्य आहे. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तरीच महिमान येईल, तरीच महिमान येईल, तरीच महिमान येईल. तुका म्हणे अंगी
व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळ. केव्हा स्वतः आपण काय व्हायला पाहिजे, तो अनुभव घ्यायला पाहिजे. मग धर्माच्या नावावर अनेक ठिकाणी दंगली करणारे, कलह निर्माण करणारे असे आजही काही महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर, भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा बरीच लोक आहेत की धर्म ज्यांना माहित नाही पण धर्माच्या नावावर काय करतात, ती दंगली पेटवतात. खऱ्या अर्थानं धर्म समजून घेणं हे महत्वाचं. धर्म कशाला म्हणावं, ज्या वेळेला वशिष्ठ योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ ऋषी रामांना शिकवत असताना धर्म प्रकरण शिकवलेलं आहे आणि त्या धर्म प्रकरणामध्ये ते स्वतः रामांना सांगतात, ज्या ज्या वेळेला जीवावर संकट पडतं त्यावेळेला जीवाचं रक्षण करणं हा खरा धर्म आहे. एखाद्या ठिकाणी दंगल होत असेल तर त्याविषयी शांतता निर्माण करणं आणि त्यांना खरा धर्म समजून सांगणं, सगळ्या दृष्टीने सगळ्या जीवाकडे समदृष्टीने पाहणं हा खरा काय धर्म. मग असा धर्म सांगत असताना प्रभू रामाने प्रश्न विचारला की तुम्ही सांगताय बरोबर आहे की बाबा सगळ्यांच्याकडे समान पाहणं, कोणत्याही जीवाला दुःखातून बाहेर काढणं हा खरा धर्म आहे, बरोबर आहे. पण हे कुणासाठी, ज्याच्या अंतःकरणामध्ये धर्माविषयी निष्ठा आहे, प्रेम आहे, त्या व्यक्तीसाठी का नास्तिकासाठी, तर हे सर्वांसाठीच आहे. कारण या विश्वामध्ये मनुष्य नास्तिक असू शकतो पण धर्मनिरपेक्ष असू शकत नाही. जरी तो नास्तिक असला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये धर्माविषयी प्रेम निर्माण करणं हे महत्वाचं आहे. मला सांगा, आपल्या मुलांच्यावर आपण धर्माचे संस्कार करतो का नाही? ज्या वेळेला आपण धर्माचे संस्कार करायला कमी पडतो त्यावेळेला ती मुलं अधर्माने वागतात. त्याच्या ठिकाणी धर्म आहेच पण तो जागृत करून द्यावा लागतो. ज्ञान कुणाजवळ नाही, प्रत्येकाजवळ ज्ञान आहे पण ते काय करावं लागतं, त्या ज्ञानाची जाणीव करून द्यावी लागते, ते समजावून घ्यावं लागतं. किंवा आपण जुन्या काळामध्ये गाणं ऐकत होतो, त्या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे पहा, खरा तो एकच धर्म जगाला. संतांच्याकडे जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय यांनी काय केलं, जगाला प्रेम अर्पण केलेलं आहे. दया, क्षमा, शांती हे संतांच्या जवळचे गुण आहेत आणि हे गुण त्यांनी काय केलं, जगाला दिलेलं आहे. संतांच्या जवळ असणारं ज्ञान ज्ञानोबरांनी, तुकोबरांनी, नाथ महाराजांनी, नामदेवरांनी, निळोबरांनी हे जगाला दिलेलं आहे. हा खरा काय केलेला त्यांनी धर्म केलेला आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याची वाटचाल स्वतः संतांनी केली आणि मग जगाला ते काय केले, ज्ञान दे. ज्ञानोबराय स्वतः सांगतात, आम्ही सुद्धा पहिला ज्ञानप्राप्ती केली पण वास्तविक पात्रात ज्ञानोबरांना ज्ञानप्राप्तीची गरज नव्हती. ते कसे होते, ते चालते ज्ञानाचे अवयव, ते सुखाचे कोंब. हेर म्हण ज्ञानी यांचा शिरोमणी, ज्ञानी यांचा शिरोमणी, चिंता
वंद्य लोका पूज्यस्थानी आणि चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा. ज्ञानोबा हे स्वतः काय आहेत? ज्ञान आहेत. नवे नवे तर ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे कोण आहेत? ज्ञानोबा आहेत. अशा ज्ञानोबाने धर्म सांगितला. त्याच्यानंतर तुकोबारांनी सांगितला. तुकोबार तर सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंड हेच आम्हा करणे काम. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. सांगतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. हरिभजनी जवळले जग चुकविला ना कळिता. वास्तविक पाहता धर्माच्या व्याख्या अनेक ठिकाणी केलेले आहेत. आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतील, भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळेल, शंकर भाषामध्ये पाहायला मिळतील, अनेक ग्रंथामध्ये पाहायला मिळतील. पण संत मालिकेमध्ये जेवढ्या काही धर्माच्या व्याख्या केलेले आहेत, ज्ञानोबा असू द्या, तुकोबा असू द्या, नाथ महाराज असू द्या, यांच्या सगळ्या व्याख्या सम आहेत. कारण जे ज्ञानोबांना सांगायचे तेच तुकोबा सांगतात, जे नाथ महाराजांना सांगायचं आहे तेच नामदेवराय सुद्धा सांगतात. भगवद्गीतेमध्ये सांगत असताना स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात धर्माची व्याख्या काय आहे. परित्राणाय विनाशाय च धर्म संस्थापनार्थाय युगे. किंवा त्याच्या अगोदरचा श्लोक यदा यदा ही ग्लानिर्भवती अभ्युत्थानाम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. स्वतः धर्म सांगत असताना ज्ञानोबांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. ज्ञानोबा सांगतात की भगवान परमात्म्याला जे सांगायचं आहे, कारण जे भगवान श्रीकृष्णांना सांगायचं आहे पण कालाच्या ओघामध्ये जे सांगता आलं नाही ते ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये पुढे काय केलेलं आहे, सविस्तर असं वर्णन केलेलं आहे. धर्म म्हणजे काय, धर्म हा कुणी व्यक्ती आहे काय असं जर पाहायला गेलं तर धर्म नावाची देवता आहे. कोण आहे? धर्म नावाची देवता आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, ह्या भागामध्ये कुठं पाहायला मिळत नाही. पण आम्ही ज्या वेळेला नर्मदा परिक्रमेला गेलो त्यावेळेला अमरकंटकला धर्म मंदिर पाहिलं. सुंदर अशी धर्माची मूर्ती आहे, हातामध्ये भगवा ध्वज आहे. आम्ही सुद्धा चकित झालो बाबा धर्माचं मंदिर. आम्ही तिथं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की फक्त धर्माचंच नाही, म्हटलं याच्या पलीकडे आणि दुसरं मंदिर आहे. कोणतं? अर्थ मंदिर, काम मंदिर आणि मोक्ष मंदिर. ही चारही मंदिर आहेत. आपण महाराष्ट्र कुठं पाहिले का? नाही. धर्म हा जिता जागता राष्ट्र. धर्माच्या पाठीमागे नीती आहे, न्याय आहे. तुम्ही जर धर्माच्या मार्गावर चाललात तर तुमचं कल्याण आहे, अथवा जर धर्माच्या मार्गाने नाही चाललात तर तुम्ही काय बंधनाला कारणीभूत आहात. मग अशा धर्माचं स्थापना करण्यासाठी किंवा धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा स्वतः अवतरित होतात. याचं कारण काय? भगवान परमात्म्यांना काय अवघड होतं का सेवकांच्याकडून लावून द्यायला धर्माची स्थापना करण्यासाठी? नाही, स्वतः अवतरित झाले. स्वतः अवतरित होण्याचं कारण ज्यावेळेला भगवान परमात्मा अवतरित होतात, शास्त्रामध्ये याचे प्रारब्धाचे 3 प्रकार पडतात. एक स्वेच्छा प्रारब्ध, दुसरं अनेच्छा प्रारब्ध आणि तिसरं परेच्छा प्रारब्ध. स्वेच्छा प्रारब्ध कुणाचं आहे तर संतांचा स्वेच्छा प्रारब्ध आहे. संत स्वतः येतात आणि स्वतः निघून जातात. आम्ही वैकुंठवासी, येथे उपकारासाठी संत येतात
कार्य पूर्ण झालं की निघून जातात. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी, किंवा ज्ञान देवे घेतले दान, हृदयी धरुणिया ध्यान, समाधी वैसला निर्वाण, कथा कीर्तन करी तू बाबा बाबाजी. हे स्वेच्छात अर्थ आहे. संत स्वतः येतात, कार्यपूर्ती करतात आणि स्वतः निघून जातात. दुसरं अनेच्छा प्रारब्ध आहे. इच्छा नसताना जीवाला यावं लागतं आणि इच्छा नसताना हा मृत्यूलोक सोडून जावं लागतं. मला सांगा किती जणांची इच्छा आहे आज रामनवमी आहे आणि सकाळ सकाळी बरोबर आपण काय करावं, लवकर प्रयाण करावं, हा लोक सोडून दुसऱ्या लोकांमध्ये गमन करावं असं कुणाला वाटतं? कुणाला सुद्धा वाटत नाही. का वाटत नाही? कारण तुम्ही आम्ही इतके अहममतेच्या आहारी गेलो आणि या जन्म मरणाच्या सागरामध्ये इतके खोलवर गेलो की तुम्हाला असं वाटतं की आम्हाला कदापि काय येऊ नये, मरण येऊ नये. वास्तविक पाहता मरण देहाला येतं का जीवाला येतं? देहाला येतं. जीव कसा आहे? नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अविनाशी तु तत्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्याश्च न कश्चित् कर्तुं मरति. अमर आहा अमर आहा अमर आहा अमर आहा अमर आहा खरे की पहा कोणी देह माझा ऐसा मग भरवसा कळील कैचा दात कैचा दात सकळी कापली. तुकोबराय सांगतात वास्तविक पाहता देह माझा असं म्हणू नका, पण तुम्ही आम्ही काय झालो? ज्ञानोबराय सांगतात पहा अहममतेच्या लवडसवडी माती न पोतीची बापुडी ते जन्म मरणाच्या दुथडी डवळीत ठेली. मग तुम्हाला काय वाटतं की कदापि मरू नये आणि हित दुःख भोगल्याशिवाय राहू नये? जन्माला येणं म्हणजे दुःखाला आमंत्रण देण्यासारखं आहे. कारण जो जन्माला आला जेनं देहाची संगती केली त्याला दुःख ही भोगावंच लागणार आहे. मग तो कितीही श्रीमंत असला, नवे नवे चक्रवर्ती सम्राट जरी असला तरी सुद्धा दुःख भोगावं लागतं. का लागतं? कारण देहाची काय केलेली संगती केली. मग कुणालाही जावं वाटत नाही. बर इच्छा नसताना यावं लागतं. तुमची आमची इच्छा अशी आहे एखाद्याच्या श्रीमंत घराण्यामध्ये काय मिळावा? जन्म मिळावा. पण तुमच्या आमच्या हातात आहे का? नाही. बर जाताना आपण सगळं घेऊन जावं. कोणत्या तिथीला जावं? बघा नाथ महाराज ज्या वेळेला गेले 3 वेळा काय केले ते जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण त्यांना जाता आला नाही. पण शेवटला त्यांनी सांगून गेले षष्ठी दिवशी. ज्ञानोबरांनी दिवस निश्चित केला, तुकोबरांनी दिवस निश्चित केला. आपण कोणता केलाय? करता येईल का आपल्याला? डॉक्टरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आणि डॉक्टरांनी जाण्याचा प्रयत्न लावून देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा जात. बऱ्याच लोकांना वाटतं किती दिवस इथं राहावं, आता तरी हे सगळं सोडावं. पण काही काही लोक म्हणतात महाराज डोळं उघडाय तोपर्यंत आला तर बरं, पण जाता येत नाही. ह्याला म्हणतात अनिच्छा प्रारब्ध. म्हणजे इच्छा नसताना यावं लागतं आणि इच्छा नसताना जावं लागतं. शेवटला आहे परेच्छा प्रारब्ध. हे आहे देवाचं. देवाला आणावं लागतं आणि देवाला पोच करावं लागतं. तुम्ही आम्ही पंढरपूरला जाऊन आले तर मामद करतो, म्हणजे भगवान परमात्म्याची परत पाठवणी करतो. का तर संतांच्या पायाने वारकऱ्याच्या पायाने काय करतो? भगवान परमात्मा आपल्या
घरला येतो. अशा काय आपली एक रूढी आहे, परंपरा आहे. आपली वाडवडील जे सांगतात ते आपण काय करतो, पाळतो. मग भगवान परमात्म्याचं नामजप करतो आणि देवाला आपण परत पाठवतो. मग देवाला आणावं लागण्याचं कारण काय? देव अवतार केव्हा घेतात? तसं जर पाहिजे झालं तर अवताराच्या अभंगामध्ये ज्या वेळेला या पृथ्वीवर अधर्म वाढला, दैत्य लोकांनी सगळीकडे धुमाकूळ घातला, त्या दैत्यांचा भार पृथ्वीला सहन होईना, त्यावेळेला ती पृथ्वी रडायला लागली. तिनं गायीचं रूप धारण केलं आणि ती ब्रह्मदेवाजवळ गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जा, नेत्रितोय वाहे सांगत असते. काय करायला लागली? डोळ्यातून ती पाणी टाकायला लागली, अश्रुधारा व्हायला लागल्या आणि ब्रह्मदेवाला सांगायला लागली की आता काय झालेलं आहे, आता या भूमीवर भार झालेला आहे आणि जेणेकरून या सगळ्यांचा नाश करण्यासाठी तुम्ही काय करा, भगवान परमात्म्याला प्रार्थना करा, विनंती करा आणि त्यांनी अवतार घ्यावा आणि दुष्टांचा काय करावा, नाश करावा. भगवान परमात्मा अवतार घेतात याची दोन कारण अभंगाच्या सुरुवातीला सांगितली. एक, धर्माची उत्पत्ती, धर्म निर्माण केला भगवान परमात्म्याने, त्याचं पालन पोषण भगवान परमात्मा करतात. आणि दुसरं कारण, जे धर्माची उपासना करतात त्यांचाच सांभाळ करतो. मग धर्माची उपासना करणारे कोण आहेत? त्यांना भक्त हे नाव आहे. भक्त कोणाला म्हणावं? जी धर्माची उपासना करतात. तुम्ही देवाची उपासना करा अगर न करा, देवाच्या उपासनेमध्ये चित्तशुद्धी आणि विक्षेपाची निवृत्ती एवढंच आहे. पण धर्माची उपासना करत असताना विक्षेपाची निवृत्ती आहे, चित्ताची एकाग्रता आहे आणि आवरणाची निवृत्ती आहे. का आवरणाची निवृत्ती आहे? आपण धर्माची उपासना करत असताना धर्म जाणणं, धर्म म्हणजे काय आहे, तोच धर्म तुम्हाला ब्रह्मस्वरूपाशी काय करू शकतो किंवा ते ब्रह्मस्वरूप प्राप्त करून देऊ शकतो. म्हणून भगवान परमात्मा धर्माची स्थापना करतात. स्थापना करण्यासाठी भगवान परमात्मा येत असताना येण्याचं कारण काय आहे? धर्माची स्थापना, भक्तांचं तेच 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 परत. कारण अभंगाचा सिद्धांत काय आहे? या दोन गोष्टीवर आहे. पुढं पूर्ण अभंगामध्ये सगळं चरित्र आहे. मग धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान परमात्मा येतात. येत असताना कुठं जन्माला आले हा थोडा विचार आहे. भगवान परमात्मा जन्माला आले हे अयोध्येत. वास्तविक पाहता देवाला जन्म नाही, त्याचं प्रगटकरण आहे. तो प्रगट होतो. कसे आले, काय आले, आपण थोडं रामायणात जाऊ आणि रामायण पाहू. या भारत भूमीवर दशरथ नामक नावाचा काय होता राजा. त्या राजाच्या आवडत्या 3 पत्नी होत्या. कोणती कोणती? कौशल्या, सुमित्रा, अति आवडती कैकेयी. त्या 3 पत्न्या होत्या. दशरथ राजा काही सामान्य नव्हता. ज्याने सगळ्या दैत्यांना पळो की सळो करून सोडलेला दशरथ राजा होता. आणि असा दशरथ राजा वैभव होतं, ऐश्वर्य होतं, धन दौलत होती, मान सन्मान होता, पराक्रमी होता, सर्व होतं, पण तरी सुद्धा दुःखी होता. का दुःखी होता? दुःखी असण्याचं कारण काय होतं? सगळं आहे पण संतान नाही. संतान नसल्यामुळे काय होता? तो दुःखी होता. त्यानं आपल्या गुरूंना विचारलं, वशिष्ठांना विचारलं, म्हटले संतान होण्यासाठी काही उपाय? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की दशरथा, तुला पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल, पण पुत्र कामेष्टी यज्ञ सहजासहज होणार नाही. मग त्यांनी सांगितलं पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यासाठी ऋषशृंग नावाचा ऋषी आहे, त्याचा पुत्र आहे, त्या पुत्राला बोलावं लागेल आणि तो सहजासहज आपली तपश्चर्या सोडून इकडे येणार नाही. मग स्वर्गातल्या अप्सरांना काय केलं? आमंत्रण दिलं. त्यांना सांगितलं की त्या पुत्राला तुम्ही काय करा, जाऊन बोलवून आणा. त्यांनी दशरथ राजाच्या त्या वाड्यामध्ये त्यांना बोलवून आणलं.
त्या पुत्राने सांगितलं, म्हटले बोलवण्याचं कारण काय? म्हटले आम्ही आमच्या भावाची जी मुलगी आहे ना तिच्यासोबत तुमचं लग्न लावून देऊ, फक्त एकच कार्य करा. काय करा? पुत्र कामेष्टी यज्ञ करा. त्यावेळेला पुत्र कामेष्टी यज्ञ करत असताना त्या यज्ञातून पायस निर्माण झालं आणि ते पायस तिघी राण्यांना दिलं. किती राण्यांना दिलं? तिघी राण्यांना. कैकई रुसली, तिशी क्रोध आला. कैकई काय झाली? रुसली, तिला क्रोध आला. का क्रोध आला? म्हटली मी आवडते असताना मला शेवटला काय केलं? दिलं. पहिला कोणाला दिलं? कौशल्याला दिलं. दुसरा कोणाला दिलं? सुमित्राला दिलं. आणि तिसरं मला का दिलं म्हणून तिला राग आला आणि तिने हातामध्ये ते अमृत धरल्यानंतर तेवढ्यात ऋषमुख पर्वतावर अंजनी तप करत होती आणि त्या तपाला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं, म्हटले गेल्या जन्मामध्ये काय होती? नृत्यांगना होती. ती नृत्य करत असताना तालातून गेली आणि तालातून गेल्यानंतर इंद्रदेवाने तिला शाप दिला. ती घार झाली आणि ती काय करेल? घार तुला अमृत आणून देईल. तू काय कर? उंजोळ पसरून बस. पिंडगारीने झडपिला, अंजनीने तो ठेविला जात पाजाची, अंजनी जात पाजाची. पिंडगारीने धरला, अंजनीने तो ठेविला. पिंडगारीने धरला, अंजनीने तो ठेविला. अंजनीने तो ठेविला, अंजनी जात पाजाची. पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. मग ज्या वेळेला ऋषमुख पर्वतावर अंजनी तप करत बसली त्यावेळेला ओझर बसलेले आणि तेवढ्यात घार इथं आली. कुठं? अयोध्येमध्ये. कैकईच्या हातामध्ये असणार जे पायस होतं, जे अमृत होतं, त्या अमृतावर झडप घातली आणि ती पायस ती काय झाली? घेऊन निघाली. ज्या ठिकाणी अंजनी बसलेली आहे तिच्या उंजळीमध्ये टाकलं आणि ते अंजनीने प्राशन केल्यानंतर मग तिला काय झाला? गर्भ झाला. आणि त्या गर्भापासून कोण जन्माला आले? हनुमंतराय. केव्हा जन्माला आले? चैत्र शुद्ध पौर्णिमेस. मग इकडे उरले दोन भाग, एक कौशल्याचा आणि एक सुमित्रेचा. आता कौशल्य आणि सुमित्रा ह्या काही कैकई सारख्या वृत्तीच्या. मग त्यांनी काय केलं? समजूतदारपणा घेतला आणि आपल्यातला काय केला? अर्धा जो भाग होता तो कैकईला, सुमित्रेचा अर्धा आणि कौशल्याचा अर्धा, असा दोन्ही भाग दिल्यामुळं कैकईला दोन पुत्र जन्माला आले. कोण कोण? भरत आणि शत्रुघ्न. सुमित्रेला कोण जन्माला आलं? लक्ष्मण. आणि कौशल्याला राम. पण ज्या वेळेला त्यांनी ते पायस पात्र ग्रहण केलं त्यावेळेला गर्भधारणा राहिली आणि डोहाळे लागले. नाताने सुंदर वर्णन केलेलं आहे डोहाळ्याचं. काय डोहाळे लागले? ज्या वेळेला कौशल्याच्या वनामध्ये दशरथ राजा गेल्याने विचारले त्यावेळेला ती सांगायला लागली, आणि रे धनुष्य मारीन रावणा आणि लंका विभीषणा देई. दशरथ राजाला काही सुद्धा कळायला तयार नाही.
म्हटले ही मारण्याच्या गोष्टी करते. कशात आहे? गरोदरपणात आहे. धनुष्य मागते आणि रावणाचा वध करते. बरं, रावण काय सामान्य आहे का? रावण सामान्य नाही. 14 चौकड्याचं ज्याचं राज्य आहे अशा रावणाचा वध करायचा म्हणते. आता वास्तविक आता कौशल्य बोलत होती का प्रभू आतून बोलत होते? त्या उदरातून प्रभू रामचंद्र बोलत होते की कुणाचा वध करीन? रावणाचा. लगेच पुढे गेले, सुमित्रेच्या तिथं गेलं. सुमित्रा म्हणायला लागली की ज्येष्ठाची सेवा म्हणजे रामाची सेवा करावी अशी माझी काय आहे? इच्छा आहे. आता वास्तविक पाहता ही सुमित्रेची इच्छा नव्हती, ही लक्ष्मणाची इच्छा होती. म्हणजे आतून गर्व काय करायला सांगा लागला? आपली इच्छा व्यक्त करायला लागला. लगेच कैकेयीकडे गेले. कैकेयी रुसली. कैकेयी रुसल्यानंतर कैकेयीचं वर्णन पाहायला गेलं. वशिष्ठांना बोलवलं. सांगा म्हटले हिला काय भूतभीत लागेल काय? पहा, ही केस मोकळं सोडलेले आहे. हे सगळं गर्भाचं वर्णन नामदेवरांनी वर्णन केलं. 9 महिने 9 दिवस झाले आणि भगवान रामप्रभू जन्माला आले. ज्यावेळेला प्रगट झाले त्यावेळेला अयोध्येमध्ये काय झाला? आनंद झाला. राम जन्मला ग सखी. राम काय झाले? जन्माला आले. हातीवरून साखऱ्या वाटायला लागल्या. प्रत्येकांना अन्नदान, वस्त्रदान, कांचनदान दशरथ राजा करायला लागला. आणि त्यावेळेला गुडिया तोरणे करती व्रता गाती गाती करती व्रता गाती गाती करती व्रता गाती गाती गुडिया तोरणे करती कथा गाती गाती करती कथा गाती करती कथा वर्णन करतात. ज्या आले त्यावेळेला कथा गायला लागल्या, गंधर्व गायन करायला लागले. मोठासा आनंद झाला. तिथं गुड्या उभा केल्या भगवान परमात्म्याच्या येण्याच्या आनंदासाठी. आणि तो आनंद गगनात भावायला लागला. आनंदाचे डोही आनंद तर आनंदाचे डोही आनंद तर आनंदाचे डोही आनंदाचे डोही आनंद तर आनंदाचे
आनंद 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 प्रत्येकांना आनंद झाला. कुणाकुणाला आनंद झाला? वास्तविक पाहता तिथं जे काही जीव होते त्यांनाच नाही तर पृथ्वी मातेला सुद्धा आनंद झाला, आकाशाला आनंद झाला, पंचतत्वांना आनंद झाला. का आनंद झाला? तर पृथ्वीवर जे काही भार होतं ती भार आता कमी होणार होतं. वृक्षांना आनंद झाला. का? वृक्षांना आनंद होण्याचं कारण काय? आता भगवान परमात्मा जन्माला आले असा आनंद सगळेजण व्यक्त करायला लागले. आणि तो आनंदाचा सोहळा त्या अयोध्येमध्ये चालू असताना सगळ्यांना आनंद. जसं तुम्ही आणि आज या आनंदासाठी एकत्रित झालो तसं तिथं सुद्धा बरेच पाहुणे रावळे, नाती गोती, अनेक राजे सगळे काय झाले? गोळा. भगवान परमात्मा जन्माला आले. वास्तविक पाहता भगवान परमात्म्याचे अवतार शास्त्रामध्ये 6 अवतार सांगितले, संत मालिकेत 10 अवतार सांगितले. शास्त्रामध्ये सांगत असताना अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम हे 6 अवतार सांगितले. संत मालिकेत मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की हे 10 अवतार सांगितले. भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. त्याच्यातला आजचं जे वर्णन आहे ते 7व्या अवताराचं काय आहे? वर्णन. भगवान परमात्मा कितवा अवतार आहे? संत मालिकेप्रमाणे 7वा अवतार आहे. बर, हे 10 जन्म कुणासाठी घ्यावं लागलं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की अंब ऋषी नावाचा काय होता? ऋषी होता. तो काय करायचा? एकादशी करायचा. रुक्मांगदा करणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. अंब ऋषी करणे द्वादशीचा छंद आणि तेने परमानंद प्रगटला. रुक्मांगद राजाने एकादशीची उत्पत्ती केली आणि ती एकादश अंब ऋषी करत होता. त्याचा एक नियम असायचा. काय नियम असायचा? की आज एकादशी उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीचं पारणं सोडायचं. पारणं सोडण्यासाठी दुर्वास ऋषी आले. एकटे नाही, सकल 16 मेळा आपल्या शिष्यांचा घेऊन तिथं हजर झाले आणि त्यांनी सांगितलं की अंब ऋषी, आज आम्ही तुझ्याकडं द्वादशीच्या पंक्तीसाठी आलोय, आम्हाला भोजन पाहिजे. पण आता ते सत्व पाहणार होते. स्नानाला गेले, उशीर लावला, तेवढ्यात सूर्य उगवला. आता सूर्य उगवल्यानंतर राजाने काय केला? संकल्प सोडला. संकल्प का सोडला म्हणून दुर्वास ऋषीने काय केला? शाप दिला. म्हणजे तुम्हाला किती जन्म भोगावे लागतील? 10 जन्म भोगावे लागतील. आता व्रत कोणाचं केलं होतं? भगवान परमात्म्याचं. म्हणून भक्तावरचं संकट नाहीसं करण्यासाठी भगवान परमात्म्याने ते 10 जन्म आपण सोसले. अंब ऋषीसाठी जन्म सोसले आणि त्याच्यातला 7वा अवतार, 7वा बागुल सत्वाचा, 7वा बागुल सत्वाचा, 7वा बागुल सत्वाचा, 7वा बागुल सत्वाचा. राम म्हणती दशरथाचा, राम म्हणती दशरथाचा, राम
दशरथाचा, रावण वधोनी दशमुखाचा, जानकीशी हा 7वा अवतार आहे. 7वा अवतार प्रगट होण्याचं कारण धर्माची उत्पत्ती आणि भक्ताचा सांभाळ करण्यासाठी प्रभू रामचंद्र जन्माला आले. 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील. कारण ज्याच्याजवळ कृपेचं भांडवल आहे तोच भक्ताचा सांभाळ करू शकतो. अन्यथा ज्याच्याजवळ कृपा नाही तो भक्ताचा कवाही सांभाळ करू शकणार नाही. देव कसा आहे तुकोबाराय वर्णन करतात, देवा तू कृपा करुणा सिंधू, होसी मायबाप आमचा बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू, होसी तोडशी ओ बंधू, काळपा शरणांगता वज्रपंच. म्हणजे देव हा कृपावंत आहे किंवा कृपाळू आहे आणि तोच भक्ताचा सांभाळ करू शकतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील. नुसतं कृपाळू नाही, सिंधू नाम सागर म्हणजे कृपेचा सागर आहे भगवान परमात्मा. आणि त्या भगवान परमात्म्याचं वर्णन कोण करतं? पुराण करतात, वेद करतो, शास्त्र करतो, चहुवेदी जाण, साई शास्त्री कारण, 18ही पुराणे. आपला तू बोल साच करी. काय करतो भगवान परमात्मा? आपला बोल एकदा दिलेला काय करतो शब्द कदापि मोडत नाही. त्याच रामाची पूर्वज अज राजाने रघुराजा, ते रघुराजा दान देण्यामध्ये इतके उदार होते की पाहायला नको इतके उदार होते. आणि एक वेळा त्यांनी दान दिल्यानंतर त्यांच्या भांडारगृहात काही सुद्धा राहिलेलं नव्हतं आणि त्यावेळी एक गृहस्थ तिथं आला आणि त्याने दानाची मागणी. त्यावेळेला ते रघुराजा म्हणायला लागले, मी दिलं असतं पण आता माझ्या भांडारगृहामध्ये काही सुद्धा शिल्लक नाही. पण दिलेला शब्द त्यांनी काय केलं नाही, प्राण जाय पण वचन नाही. म्हणून काय करतात, आपला तू बोल साच करी. आपण जर थोडं भागवताचा पूर्वार्ध पाहिला तर भागवताच्या पूर्वार्धामध्ये असं पाहायला मिळतं की रामांच्या पायाने दगडाची स्त्री झाली, शिळा होती मनुष्य झाली, असं सगळ्या ऋषींनी ऐकलं. आणि ऋषींनी ऐकल्यानंतर सगळ्या ऋषींनी आपल्याला जेवढा उचलेल तेवढा दगड घेतला आणि रामचंद्रांच्या जवळ आले. रामचंद्रांच्या जवळ आल्यानंतर त्यांचे भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर त्यांची बोबडी वळाली आणि बोबडी वळाल्यानंतर त्यांच्या मुखातून असा शब्द निघाला की आम्हाला बायका करून द्या ऐवजी बायका करून घ्या. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणाले की या जन्मामध्ये मी कसा आहे, पारतंत्र्यात आहे. कुणाच्या पारतंत्र्यात आहे? वाल्मिक ऋषींच्या. बोलीला वाल्मिक तैसेची करेन आणि वर्तोनी दावीन नामा म्हणे. मी वाल्मिक ऋषींच्या वंदनामध्ये राम जन्माच्या अगोदर 5000 वर्ष वाल्मिक ऋषींनी काय केलं, रामायण लिहिलं. जसं लिहिलं तसंच मला राहावं लागेल, त्याच्या बाहेर जाता येणार नाही असं त्या ऋषींना सांगितलं. आणि पुढल्या जन्मामध्ये मी तुमचा काय करतो, स्वीकार करतो. म्हणून श्रीकृष्ण रूपामध्ये 16,108 पत्न्या करण्याचं कारण काय, पूर्वी जन्मात राम अवतारामध्ये ज्या काही स्त्री ऋषी आले होते त्यांचा काय केला, सगळ्यांचा स्वीकार केला. त्यावेळेला तिथं त्या ऋषींना सांगितलं, मी एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम आहे. कारण मीनं काय केलेली आहे, मर्यादा पाळलेली आहे. नामदेवराव वर्णन करतात की अमर्यादा कधी नाही केली याने, कधीच त्यांनी काय केलं नाही, अमर्यादा केली नाही. तुम्ही आम्ही मर्यादित कधी नाही. का नाही? कारण मर्यादा म्हणजे काय आहे हेच तुम्हाला माहित नाही. पण देवाच्या बाबतीत मर्यादेच्या बाहेर कधी देव गेलेले नाही. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधली चाल होईल, मधली चाल झाल्यावर हाताने टाळी, मुखाने नामस्मरण. विठोबा बद्दल वाटलं धर्म धर्म रक्षावया अवतार घेसी
धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपला तू बोल. तुकोबा या तिसऱ्या चरणामध्ये सांगत असताना भगवान परमात्मा कसा आहे, कृपा सिंधू. तो सगळ्यांच्यावर कृपा करतो, महादोषांच्यावर सुद्धा कृपा करतो, पाप्यांच्यावर कृपा करतो, सज्जनांच्यावर कृपा करतो, साधूचा सांभाळ करतो. का साधूचा सांभाळ करतो? कारण स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात अनन्या चिंतयन्तो मां ये जना परियुक्तासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी वाट दावी करी धरून या. म्हणजे भगवान परमात्म्याची जो सेवा करतो त्याची सेवा कोण करतो? स्वतः भगवान परमात्मा करतो. म्हणून तुकोबाराय सांगतात की भगवान परमात्म्यासारखा जगात कोणीही कृपाळू नाही. मग तुम्ही म्हणाल जगात आई वडिलांसारखं कृपाळू, आई वडिलांपेक्षाही श्रेष्ठ कोण आहे? भगवान परमात्मा आहे. त्याला बदला लागते सर, कारण भगवान परमात्म्याने तुम्हाला जन्म दिलेला आहे. दोन जीभ आहेत. ही देवाची कृपा आहे. त्याच्यामध्ये चांगला सुंदर असा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे. ही सुद्धा कोणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे. याच्या पाठीमागे काही मोल घेतले का? नाही. म्हणजे देवाच्या कृपेशिवाय या विश्वात काही सुद्धा होऊ शकत नाही. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम कृत प्रभो प्रलय स्थान निधानम बीजमव्ययम. किंवा माझ्या विस्तारलेपणाची नावे हे जगचिनो हे आगवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते ज्ञानोबराय वर्णन करत असं सांगतात की या विश्वामध्ये जी सत्ता आहे ती भगवान परमात्म्याची सत्ता आहे. कोणती कोणती आहे? तर प्रातिभाषिक सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता आहे आणि पारमार्थिक सत्ता आहे. या तिन्ही सत्ता कुणाच्या अधीन आहेत? भगवान परमात्म्याच्या अधीन आहेत. विश्वाची उत्पत्ती, विश्वाची स्थिती आणि विश्वाचा नाश याचा आद्यकर्ता कोण आहे? भगवान परमात्मा आहे. पर्वती वैसकान संडावी समुद्री रेखा ओलांडावी पृथ्वी या भूते वहावी ही आज्ञा माझी म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या म्या हलविल्या प्राण हले जो जगाते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा मंदिरावरून करतात. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या म्हणजे सगळी जी सत्ता आहे ती भगवान परमात्म्याचे. आणि तो भगवान परमात्मा कसा आहे? कृपा धन
म्हणून तुकोबारा अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये वर्णन करता फुलं टाकायची वेळ झाली. गाड्याच काय नाही त्यात. गाण्याचं नाही तिथे मग आठवतच नाही आपलं. जामचा आहे. हे पहा, आता राम जन्मकाळचा अभंग होईल आणि अभंग झाल्यानंतर सगळ्यांनी गडबड न करता सावकाश उठायचं, पाण्यावर फुलं टाकायची. हे आमचं आहे. इथून कीर्तन उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस. उभे सुरवर ते योगी, उभे सुरवर ते योगी, उभे सुरवर ते योगी. माझ्या नागुना कर पळभरी होय स्थिर, पळभरी होय स्थिर, पळभरी होय स्थिर. माझ्या नागुना कर पळभरी होय स्थिर, पळभरी होय स्थिर, पळभरी होय स्थिर. कन्यामित्र त्रिभुवनी माझे वंशी चक्र पाणी, माझे वंशी चक्र पाणी, माझे वंशी चक्र पाणी. हिंदीचा आनंद नरनारी, हिंदीचा आनंद नरनारी, हिंदीचा आनंद नरनारी, नाही कौशल्याची गान गर्दी आले नारायण, गर्दी आले नारायण, गर्दी आले नारायण. अयोनी संभव प्रगटला हा राघव, प्रगटला हा राघव, प्रगटला हा राघव. प्रगटला हा राघव, प्रगटला हा राघव, प्रगटला हा राघव. नामा मंदिरा पायी भुवन कळला, शुक्ल पक्ष ही नवमी. हे मला पाहिजे आहे. मी हे करायला जायचं मला ते लॅपटॉप नाही करू. कुंडली वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. खाली तिथं जे पाळण्याचा विधी आहे तो लवकर आला. नामकरण करायचं आहे ना. महिला खाली बसा, पटकन खाली बसा, फक्त नाव ठेवायचं लगेच. महिला खाली बसा सगळे. राम लक्ष्मण जानकी जय खाली बोलो. बसा, लगेच खाली बसा. काढते ना. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. राम लक्ष्मण जानकी जय बोलो, खाली बसा, खाली बसा. जय बोलो हनुमान की. तिथलं गाडी पहिला पे राजा राम 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 सिया राम राम राम, सिया राम राम राम, राजा राम राम.
राजा राम 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 सिया राम 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 सिया राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सिया 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 राम 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 राजा राजा राम 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 सिया राम 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 राजा राम 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 सिया राम 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 राजा राम 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 सिया राजा राम 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 सिया राम 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 राजा राम 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 सिया राम 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 राजा राम 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 सिया राम 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 सिया राम 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 राजा 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 राम 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 सिया राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पावन सीताराम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह में बचाम सुंदर विग्रह मेरा सान गंगा तुलसी शालिग्राम सुंदर विग्रह में बचाम गंगा तुलसी शालिग्राम सुंदर विग्रह मेरा सान गंगा तुलसी शालिग्राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हेलो
सेटिंग लावता येत नाही. 2 GB ला काय होणार आहे? तासभर शूटिंग एसपीला आहे ते एसपीला होते एलपीला लावलं तर मग लावलं एसपीला लावले अजून पुढे एलपीला लावलं. प्रभु श्री रामचंद्र की सियावर रामचंद्र की चला बसून घ्या तर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. विठोबा कुमारी विठोबा कुमारी धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबरचे साथी जन्म सोशी दे दुष्ट निर्धार दे किती एक. भगवान परमात्मा हा कृपा घन आहे. हे पसाव रगडात कृपेने परिपूर्ण आहे. कृपेचा सिंधू आहे, सागर आहे, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. मग धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान परमात्मा आले. खऱ्या अर्थाने धर्म आज संकटात आहे. कसा आहे? कारण वरचेवर सत्ता वाढायला लागली, अधर्म वाढायला लागला. आणि अधर्म केला कोणी? तुम्ही आम्हीच केलेला आहे. वास्तविक पाहता धर्माचा ऱ्हास होत नाही, धर्माचा नाश होत नाही, पण धर्म लोप पावतो. धर्म काय होतो? लोप पावतो. आता नाही, अनेक वेळेला धर्म लोप पावलेला आहे. आपण जर पुराण पाहिली तर धर्म काय झालेला आहे? लोपलेला आहे. आणि तो लोपलेला धर्म परत जागृत करण्यासाठी भगवान परमात्म्याचा काय असतो? अवतार. ज्या वेळेला नावाच्या दैत्याने वेद चोरून नेले त्यावेळेला भगवान परमात्म्याला मत्स्य रूप धारण करावं लागलं, समुद्रामध्ये जावं लागलं. आणि मग धर्माचा इतिहास वेदामध्ये आहे, तो पुरावा म्हणून त्या शंकासुराकडून वेद परत आणावं लागलं. आणत असताना कमी कष्ट खाल्ले का भगवान परमात्मा तिथं युद्ध करावं लागलं, समुद्राच्या तळाशी युद्ध करावं लागलं. दुसरं कारण कच्छ भगवान परमात्म्याने जी काय पृथ्वी आहे ती पृथ्वी आपल्या पाठीवर धारण केली. का? तर पृथ्वीचा नाश होऊ नये. तिसऱ्या कारणामध्ये दैत्याने या पृथ्वीचा नाश करायचा, धर्म बुडवायचा असा विचार केला. पण भगवान परमात्म्याने धर्माचं रक्षण करण्यासाठी वराह अवतार घेतला आणि तीच पृथ्वी आपल्या दाढेवर ठेवली. का? तर पृथ्वी ही धर्माचं प्रतीक आहे आणि त्याच पृथ्वीमध्ये आज धर्माखाली गोंधळ होतोय. तुम्ही आम्ही धर्माखाली गोंधळ करत असताना, कलह करत असताना आपल्यामध्ये पहिला संघटित होणं महत्वाचं आहे. आपण एकत्र येणं महत्वाचं आहे.
कारण हुपरी सारख्या तालुका लेवलच्या गावामध्ये असे कार्यक्रम हे जबरदस्त व्हायला पाहिजेत की जेणेकरून इतरांची टाप सुद्धा नाही झाली पाहिजे. लोक एकत्र होतात पण एकत्र होणं म्हणजे संघटित होणं नाही आहे. बघा डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनामध्ये एक प्रसंग आलेला आहे. ज्या वेळेला संघटन निर्माण करत असताना डॉक्टर हेडगेवारांना अनेक कष्ट करावं लागलं आणि त्या ठिकाणी एक चर्चासत्र भरलं. पण हेडगेवार आजारी असल्यामुळे त्या चर्चासत्रात जाऊ शकले नाही. इतर सगळे गोळा झाले, चर्चासत्र झालं, सगळं झालं आणि चर्चा चालू असताना एक व्यक्ती तिथं आला आणि त्यानं सांगितलं की साप म्हणून काय केला, गोंधळ केला. सगळी लोक काय झाली, पळून गेली. का? एक सापाच्या भयानं जमलेली हजारो लोक पळून गेली त्या चर्चासत्रामध्ये. त्यावेळेला सगळी जण हेडगेवारांच्याकडे आली आणि हेडगेवारांनी विचारलं म्हणजे संघटन झालं का? त्यावेळेला गुरुजी गोळवकर सांगतात संघटन झालं पण म्हटले मधीच साप असा कोणीतरी कलह निर्माण केला, आवाज निर्माण केला आणि त्याच्यामध्ये सगळे लोक काय झाले, पळून गेले. त्यावेळेला गुरुजी म्हणाले हे संघटन नाही म्हटले, ही जत्रा भरली. जत्रेमध्ये कदापि विचार एकत्र येऊ शकत नाहीत. संघटन म्हणजे विचारांचं एकत्रीकरण करायचं आहे तुम्हाला. आणि तुम्ही आम्ही जोपर्यंत जागे होत नाही तोपर्यंत धर्मावर आलेलं संकट हे कदापि बाजूला जाऊ शकणार नाही. धर्मावरचं संकट मोठं आहे असं नाही, आपल्याला कुणाला विरोध करायचा नाही पण आपली शक्ती आपण निर्माण करायची. आपल्याला काय करायचं आहे, आज RSSच्या 52 संघटना या भारतामध्ये चालतात. भारत सोडून इतर 80 देशामध्ये RSS काम करतोय. RS कशाविषयी काम करतो तर धर्म जागा राहावा, धर्म टिकावा, आपला इतिहास काय, आपली संस्कृती, आपली परंपरा या सगळ्या टिकाव्या याच्यासाठी RSSनं हातामध्ये जे घेतलेलं कार्य आहे त्याला आपण काय केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. मग त्याच्यातलीच एक सेना रामसेना आहे, त्याच्यातलीच एक सेना बजरंग दल आहे. मग ह्या अशा सेना काय करतात, काम करतात. कशाचं काम करतात की धर्म जागा ठेवण्याचं. पण बजरंग दल ही सेना थोडीशी काय आहे बघा, ह्याच्या अगोदर 60 वर्षी इतरांची सत्ता होती त्यावेळेला कसं होतं, अगोदर परवानगी काढायची आणि मग सैनिकांनी गोळ्या चालवायच्या. पण आता कसं आहे का, आता नाही, आधी गोळ्या चालवायच्या आणि मग सांगायचं आम्ही काय केले, असं असं काम केलेलं आहे. तसं बजरंग दलाचं काम आहे. काय करायचं, अगोदर मारायचं आणि मग आम्हाला सांगत यायचं, सांगायला अगोदर यायचं नाही. रामसेना ही वैचारिक पातळी निर्माण करणार आहे. रामायण म्हणजे काय, महाभारत काय,